वडरई येथील रावळेपाडा येथील सन अँड सँड रिसॉर्ट येथे ही कारवाई केली आहे। यावेळी पोलिसांकडून डमी ग्राहक बनवून संबंधित ठिकाणी पाठवण्यात आले। यावेळी 47 वर्षीय पल्लवी सुनील अहिरे आणि 59 वर्षीय रिसॉर्ट चालक अजय हरिचंद्र इंदुलकर यांना रंगेहात पकडण्यात आले। पालघर पोलिसांनी वडरई येथील अनैतिक मानवी व्यापारावर मोठी कारवाई केली असून या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे तर 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत। स्थानिक गुन्हे शाखा पालघर येथील पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 14 जुलैला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला। 14 जुलैला दुपारी 3:40 सुमारास पालघर येथील वडरई येथील रावळेपाडा येथील सन अँड सँड रिसॉर्ट येथे ही कारवाई केली आहे। यावेळी पोलिसांकडून डमी ग्राहक बनवून संबंधित ठिकाणी पाठवण्यात आले। यावेळी 47 वर्षीय पल्लवी सुनील अहिरे आणि 59 वर्षीय रिसॉर्ट चालक अजय हरिचंद्र इंदुलकर यांना रंगेहात पकडण्यात आले। हे दोघे आरोपी 2 पीडित महिलांना वेश्य व्यवसायासाठी प्रवृत्त करून पुरुष ग्राहकांना पुरवून त्यातून मिळणारी कमाई स्वतःच्या उपजीविकेसाठी वापरत होते। या प्रकरणी सातपटी सागरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4 आणि 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भटकर स्थानिक गुन्हे शाखा पालघर करत आहेत।